हे का आता मी तुम्हाला वेळ दिलाय, तुमचं तरी एक वाक्य त्या करा. माझा एक प्रश्न होता, जिल्ह्यामध्ये गेल्या 50 वर्षापासून दारूबंदी आहे, 50 वर्ष पूर्ण झाले दारूबंदीला. दारू कुठेही उपलब्ध होते, म्हणजे पोलीस यंत्रणेने कितीही प्रयत्न केले तरी पण ती आटोक्यात आणली जाऊ शकत नाही. आणि दुसरीकडे महसूल सुद्धा शासनाचा बुडतो, दारू सहज उपलब्ध होते आणि महसूल बुडतो. अशा स्थितीमध्ये ही दारूबंदी कायम, महसूल बुडला तरी चालेल, आम्ही इथं दारूबंदी ठेवणार. कारण वर्धा जिल्हा आहे, इथं महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचा एकंदरीत अनेक काळ सहवास राहिलेला आहे आणि त्यांच्या विचारांनी इथला अनेक म्हणजे सेवाग्राम वगैरे तर सगळे देशातले लोक इथं भेटी द्यायला येतात पवनारला आणि सेवाग्रामला. त्याच्यामुळे आमच्या डोक्यात अजिबात तशा प्रकारचा विचार नाहीये. नंबर 1. त्याच्यामध्ये जर काही दारू चालत असेल बेकायदेशीर तर त्याला आळा घालण्याचं काम आम्ही आमच्या एसपी आणि बाकीच्या यंत्रणेशी बोलून करू. काय परप्रांतीयांना जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा आरोप करण्यात येतोय तुमच्या पक्षाचा. मला एक थांबा ना, मला एक कळत नाही हो. मी आता आलोय, वर्ध्यामध्ये आलोय, अगदी माझ्याशी भांडवण्यासारखं करू नका. शांतपणे तुम्ही शांतपणे विचारा, मी शांतपणे उत्तर देतो. आपल्या इथं कुणीही देशात जर एखादं टेंडर निघालं, आता ई टेंडर आहेत सर्रास, ई टेंडर मध्ये कुणाला कुठंही टेंडर भरता येतं, कुठंही. आता उद्याच्याला माझं मग स्थानिकांना असं म्हणणं आहे की बाहेरचा माणूस ई टेंडरिंगनी टेंडर घेऊन तो जर काम करू शकत असेल तर आपल्या राज्यातले लोक का काम करू शकत नाही? आपल्याला तसं बंधन आणता येणार नाही की उद्या माझ्या वर्ध्यामध्ये जागा भरताना वर्धा जिल्ह्यातल्याच मुलींनी अर्ज करा असं म्हणून चालत नाही. त्याला महाराष्ट्राला अर्ज करावे लागतात. समजलं ना? तशा प्रकारे आम्ही सर्वांना म्हणजे उद्या टेंडर भरताना जर राज्य सरकारचा फायदा होत असेल आणि बाहेरचा माणूस जर कमी पैशांनी टेंडर भरून आपला फायदा करत असेल तर स्पर्धा आहे. जसं आता राष्ट्रीयकृत बँका आहेत, कमर्शियल बँका आहेत, सहकारी बँका आहेत, सगळ्यांना एकमेकांची स्पर्धा करावी लागते, त्याच्यात टिकाव धरावा लागतो. अशा पद्धतीने आहे ते. काल केंद्रीय गृहमंत्र्यांनी 130वे घटना दुरुस्ती विधेयक सादर केलं. यामध्ये पीएम असो, सीएम की कोणीही मंत्री 30 दिवस जर तुरुंगात असेल तर त्यांचं पद जाणार आहे. राजकारणातली गुन्हेगारी घालवण्यासाठी महत्वाचं पाऊल असं वाटतं तुम्हाला? त्यांनी विरोधकांनी टीका केली काल या सगळ्या. का कुठलाही बिल आणल्यानंतर त्याला 2 बाजू असतात. सत्ताधारी पक्ष एनडीए विचार करून, कुणी सत्ताधारी पक्ष असला तर विचार करून ते बिल आणत असतं, परंतु त्या बिलातनं वेगळे पण काही अर्थ हे विरोधक काढू शकतात आणि चर्चा करू शकतात. ही डेमोक्रेसी, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि आम्ही एनडीएचे घटक आहोत. त्याच्यामुळे एनडीएने आणलेल्या बिलाला समर्थन करणं आमचं काम. काय धुडकावून लावला मला एक कळतच नाही. मी माझं आता म्हणजे नाही म्हणलं म्हणजे धुडकावून लावला. अरे आम्ही काय लहान मुलं, महिला या सर त्या व्यवसायामध्ये आलेले आहेत. नागपूरवरून त्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून जिथे दारू सुरू आहे तिथून दारू इथे आणायची आणि 200-300 रुपये एका शिशी मागे त्याला मिळते म्हणून तो त्यांचं उत्पन्नाचं साधन झालंय. हेच नाही तर अवैध दारू मोठ्या प्रमाणात येते. आणि सर तुम्ही पोलिसांकडून माहिती घ्या, एवढी दारू पकडल्या जाते, रोज 4-5 बातमी आम्हाला रोज पोलिसांकडूनच येतात की आम्ही एवढी अवैध दारू थांबवणं हे आमचं काम आहे. एवढं यासाठी सांगत आहे सर, गेल्या 20 वर्षापासून मी पत्रकारितेत आहोत, तेच पाहतोय आम्ही. तुम्ही ठीक आहे, तुम्हाला गांधी, पवनार आणि सेवाग्राम एका बाजूला करून हा विषय मांडता येऊ शकतो का? त्याचा शासनाने यामध्ये तुम्हाला माहिती आहे मागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना चंद्रपूरची दारूबंदी होती, ती आम्ही उठवली. त्याच्यामुळं तिथंही आमच्यावर टीका टिप्पणी झाली. शेवटी या राज्यामध्ये कुठलाही निर्णय घेतल्यानंतर 2 बाजू तिथं असू शकतात. मी आज सेवाग्राम मध्ये असताना, त्या परिसरात असताना, त्या वर्धा जिल्ह्यात असताना मी माझ्या परीने उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला दिले. लाडकी बहीण अरे एखादी विचार नाही तर मी जाईल निघून. दादा दुसरं असं होतं, तुम्ही सोलर पंपाबद्दल बोलले,
अल्प प्रतिसाद मिळत आहे. पण परिस्थिती अशी झाली की जे तुम्ही सांगितलं फ्लो पण कमी येतो पाण्याचा. पण पूर्वी असं होतं की 300 मीटर पर्यंत जर विद्युत पुरवठा उपलब्ध असेल तर शेतकऱ्याला कनेक्शन मिळत होतं. 300 मीटर पर्यंत विद्युत पुरवठा. अच्छा लाईन ओके ओके आलं लक्षात. त्यामुळे तो आपला पारंपरिक वीज घेत होता, सोलरची घेत नव्हता. पण महावितरण हे बंद केलेलं आहे 300 मीटरचा रेशो. आता ते म्हणतात कंपल्सरी तुम्ही सोलरच घ्यावा. त्यामुळे बरेच शेतकरी त्याला प्रतिसाद देऊ नये. हा आमच्या राज्य सरकारचा निर्णय आहे. महायुती सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलाय. प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टिकोनातनं आपण अपारंपरिक ऊर्जेला महत्व देतोय. आज जग त्या रस्त्याने चाललेलं आहे. जसं आता जगामध्ये AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तंत्रज्ञान विकसित झालेले ते आता येत आहे सर्वच क्षेत्रामध्ये. आपण कृषी क्षेत्रामध्ये पण ते आणतोय. यंदा बजेटमध्ये 500 कोटी रुपयाची त्याच्याकरता तरतूद केलेली आहे. आणि सगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण असेल, उद्योग असेल, इतर अनेक क्षेत्र त्या सगळ्या क्षेत्रामध्ये ते येत आहे. कृषी असेल, अशा पद्धतीनं आम्हाला कुठल्याही नवीन गोष्टीची सवय लावताना थोडासा त्रास होतो. मानसिकता बदलावी लागते. आपल्याला इतर वीज ही कोळशावर घ्यावी लागते. त्याच्यातनं प्रदूषण चंद्रपूर आणि बाकीच्या भागात जाऊन बघा किती प्रदूषण होतंय. त्याही लोकांना जगण्याचा अधिकार आहे. चांगल्या पद्धतीनं हवा तिथं राहिली गेली पाहिजे. आणि म्हणून आपण सोलरला प्राधान्य देतोय. आणि सोलरला प्राधान्य देऊन त्याच्यात पण रोज नवीन नवीन रिसर्च होतोय, संशोधन होतंय. आणि त्याच्यातनं आम्ही तर स्वतःचा अनुभव घेतोय. पंप चांगला पाणी मारतोय. मी इथं पहिला विचारलं, मला ज्यावेळेस समीरजी कुणावर आणि आमचे राजेश बकानेंनी सांगितलं की ते पंप पाणी कमी मारतात, ते म्हणले 200 फुटावरच पाणी आहे. 200 फुटावर पाणी म्हणजे काही फार खोल पाणी नाहीये. 200 फूट मी पण शेती करतोय, त्याच्यामुळे मलाही त्याच्यातलं बऱ्यापैकी ज्ञान आहे. योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना. एक मिनिट ठेव का. आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होतं. जाहीरनाम्यात पुढं 5 वर्ष आम्हाला निवडून द्या, आम्ही ही गोष्ट करू. आम्ही त्याच्यामध्ये ही गोष्ट करणार आहे, परंतु योग्य वेळ आल्यावर करणार आहे. आता आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे. वीज माफी 20,000 कोटी रुपयाची वीज माफी. कशाला म्हणतात 20,000 कोटी. आणि आताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार राज्य सरकार सहकार्य करतंय किंवा मार्ग काढून देतंय या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एकंदरीत राज्य कारभार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढे पावलं उचलायची असतात. परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, मी सांगतो योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू. अहो, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याला जवळपास 400 वर्ष होऊन गेली. आणि अशा महाराजांच्या त्यांनी जे किल्ले जिंकलेले होते त्याच्यात राजगड होता. त्याच्यावर तिथल्या लोकांची मागणी होती. आपण सहसा जनतेची जी मागणी असती, आपलं लोकशाही सरकार आहे आणि त्याच्यावर त्यांची मागणी अनेक वर्षाची राजगड होती. मागे आम्ही त्याच्याबद्दलचा ठराव केलेला होता, कॅबिनेट निर्णय घेतलेला होता, तो केंद्राकडे पाठवलेला होता. त्याच्याबद्दलची मान्यता आली असेल म्हणून त्याचे आदेश निघाले असतील. तसंच आपण उस्मानाबादचं धाराशिव केलं. तसंच आपण औरंगाबादचं काय केलं, छत्रपती संभाजीनगर केलं. अशा अनेक अहमदनगरचं अहिल्यानगर केलं. लोकांची मागणी होती तसं केलं. आणि ते तुम्ही युनेस्को मध्ये देखील जागतिक वारसा त्याच्यामध्ये दिला, त्याच्यात पण राजगड आहे. काय आपल्याला म्हणजे वेलेकरच समाधानी आहेत. म्हणजे राजगड तर चांगलं नाव आहे. उलट तुम्ही आमचं कौतुक केलं पाहिजे सरकार. मग ते चांगले झालं. अभिनंदन करून प्रश्न विचारतो. जिल्ह्यात निम्न वर्धा प्रकल्पावरून लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून 8,000 हेक्टर सिंचनाखाली आणण्याचा एक प्रकल्प आहे. त्याला शासनानं मंजुरी दिली. काम पण 2018 मध्ये सुरू झालं. 2025 मध्यांतरात आला असतानाही त्या प्रकल्पाचं काम पूर्णत्वास केलेलं नाही. डिसेंबर महिन्याच्या पूर्वी
शेतीला पाणी देण्याचं घोषित करण्यात आलं होतं कंपनीकडून. त्यामुळे शेतकऱ्यांनी तिळाची लागवड केली होती, उन्हाळी पिके घेतली, पण कंपनीनं पाणी दिलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार? मी आपल्याला सांगू का, मी पण एक शेतकरी आहे. ज्या वेळेस आमच्या विहिरीत पाणी असतं ना, त्याच वेळेस ते पाणी बघून आम्ही ठरवतो की आता कुठलं पीक घ्यायचं. कळलं का? हा, त्याच्यावर ते पाणी पहिल्यांदा शिल्लक असलं तर हे पाऊस पडणार आहे आमका अशावर म्हणजे ह्याच्यावर नाही चालत. त्या संदर्भामध्ये प्रकल्प हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला माहितीये स्वर्गीय इंदिरा गांधी आता वर आहेत. गोसीखुर्द प्रकल्प 350 कोटीचा त्यांच्या काळामध्ये सुरू झालं. किती वर्ष आपल्याला लागली? त्याच्यामध्ये प्रकल्प पूर्ण करताना ज्यांची घरं दारं जमीन जुमला हा पाण्यामध्ये जातो, धरणामध्ये जातो. पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष जशी पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हापासून ते तिथे राहतात. त्यांना उठवताना त्यांनी प्रतिसाद नाही दिला तर त्यांना समजून सांगूनच उठवावं लागतं. प्रश्न विचारणाऱ्याचंही घर जात नाही आणि उत्तर देणाऱ्याचंही घर जात नाही. त्याच्यामुळे मी अनेकदा त्याच्याबद्दलच्या मीटिंग गोसीखुर्दचं उदाहरण देतो की घेतलेले आहेत. आम्ही त्यांना स्पेशल केस केली. नेहमीच तो एकटे आपल्या राज्यापुरता प्रकल्प असताना तो आंतरराज्य प्रकल्प म्हणून 2 जिल्ह्याचा प्रकल्प दाखवला आणि केंद्राचा निधी त्याला आणला. सगळ्या गोष्टी केल्या, अनेक राज्यकर्ते आले, परंतु तिथं आज पण तुम्हाला माहितीये आज गोसीखुर्दमध्ये एवढं पाणी जातं पण आपण अडू शकत नाही, कारण अजूनही काही लोक तिथनं हलायला तयार नाही. आता हा प्रकल्प एक मिनिट आता ऐका ना बाबा, मी तुमचा प्रश्न विचारला, मला पण काही उत्तर देऊ दे ना. त्या संदर्भामध्ये आम्ही परवा पण आढावा घेतला. आता सगळी धरणं आमची फुल भरली, परंतु गोसीखुर्दला आपल्याला फुल करता येत नाही, कारण ती गावं आणि त्यांचे घरदार त्याच्यामध्ये जात आहेत आणि ते अजून तयार होत नाही. आणि अशा पद्धतीनं आपल्याला बळजबरीनं काही गोष्टी करता येत नाही, सामंजस्याने चर्चेतनच त्या ठिकाणी कराव्या लागतात. तसं ह्या प्रकल्पाच्या पण संदर्भामध्ये मगाशी जो काही जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला त्याच्यामध्ये त्यांनी ते पण सांगितलं. आता मुख्यमंत्र्यांनी इथले काही 3-4 प्रकल्पाला उपसा सिंचन योजनेला जर परवानगी द्यायची असेल तर मुख्यमंत्र्यांच्याच अध्यक्षतेखाली कमिटी आहे, त्यांचीच परवानगी लागते. त्यांनी त्या परवानग्या दिलेल्या आहेत. याच्या संदर्भामध्ये कोणत्या कारणाकरता हा प्रकल्प थांबलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये मी VIDCचे चेअरमन आमचे गिरीश महाजन साहेब आणि सचिव दीपक कपूर त्यांना सगळ्यांशी बोलीन आणि ह्याच्यामध्ये आर्थिक बाबतीमध्ये काही कारणांनी थांबलेला असेल तर त्याच्यामध्ये मी मदत करेन. त्यांना मी काही सूचना दिलेल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला अजून काही त्याच्यामध्ये बाबी ऍड करायच्या. राजेश बकानेंचा एरिया त्याच्यामध्ये येतो, तर त्यांनी सांगितलं की मला या गोष्टी त्याच्यात थोड्याशा ऍड करून पाहिजे. आणि जिल्हाधिकाऱ्यांचं पण म्हणणं की हा 2018चा का काहीतरी 16चा होता आराखडा, आता आपण 2025 मध्ये आहे, त्याच्यामुळं काही किमतीमध्ये पण फरक पडलेले आहेत. तर त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता मला द्यावी लागेल, ती आम्ही देऊ. वेळ पडली तर आम्हाला हाय पॉवर कमिटीला पण सांगावं लागेल आणि आमची एक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती असते त्याच्यात पण मंजुरी घ्यावी. कुमार यांच्यावर काल नाशिक आणि नागपूरला गुन्हे दाखल झाले होते. बरेच दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणात गदारोळ सुरू होता. यामध्ये कुणी आरोप ज्यावेळेस करतो, कुणी पुरावे देतं, ते पुरावे फार पडताळून पाहिजे असतात. मी पण ते ट्विट बघितलं, त्यांनी सांगितलं ताई मला चुकीची माहिती मिळाली, अमकं झालं तमकं झालं. एक तर सगळ्या देशामध्ये अशा पद्धतीचं वातावरण तयार करायचा, फेक नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न झाला की इथं काय मताची चोरी झाली, अमकं झालं. मी पण पत्रकार मित्रांनो 8व्यांदा बारामतीतनं 1 लाखाच्या मतांनी निवडून आलोय, 1 लाखापेक्षा जास्त. परंतु लोकसभेला 5 महिन्यापूर्वी तिथं जागा माझी 48,000 मायनसनी पडली. मग मी म्हणलो नाही तिथं मताची चोरी झाली. ज्यावेळेस आमच्या 48 पैकी 17 जागा फक्त महायुतीच्या निवडून आल्या, आमच्या 31 जागा पडल्या. आम्ही म्हटलो नाही मताची चोरी झाली. इथं लोकांनी कौल दिला, जनतेने दिलेला कौल आम्ही मानला. महायुती सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलाय
प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टिकोनातनं आपण अपारंपरिक ऊर्जेला महत्व देतोय. आज जग त्या रस्त्याने चाललेलं आहे. जसं आता जगामध्ये AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तंत्रज्ञान विकसित झालेलं ते आता येत आहे सर्वच क्षेत्रामध्ये. आपण कृषी क्षेत्रामध्ये पण ते आणतो. यंदा बजेटमध्ये 500 कोटी रुपयाची त्याच्याकरता तरतूद केलेली आहे. आणि सगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण असेल, उद्योग असेल, इतर अनेक क्षेत्र, त्या सगळ्या क्षेत्रामध्ये ते येत आहे. कृषी असेल, अशा पद्धतीनं आम्हाला कुठल्याही नवीन गोष्टीची सवय लावताना थोडासा त्रास होतो. मानसिकता बदलावी लागते. आपल्याला इतर वीज ही कोळशावर घ्यावी लागते. त्याच्यातनं प्रदूषण चंद्रपूर आणि बाकीच्या भागात जाऊन बघा किती प्रदूषण होतंय. त्याही लोकांना जगण्याचा अधिकार आहे. चांगल्या पद्धतीनं हवा तिथं राहिली गेली पाहिजे. आणि म्हणून आपण सोलरला प्राधान्य देतोय. आणि सोलरला प्राधान्य देऊन त्याच्यात पण रोज नवीन रिसर्च होतोय, संशोधन होतंय. आणि त्याच्यातनं आम्ही तर स्वतःचा अनुभव घेतोय. पंप